व्हॉट्स रॉंग विथ यू हॅरी? तुला माहितीये ना माझ्या आजीची तब्येत बिघडलीये, मग कशाला कॉल करून मला अर्जंटली बोलावून घेतलंस इथे? काय एवढं मोठं काम होतं तुझं? आणि आय एम सो सॉरी. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की तू आपल्या घरी परत कधी येणार आहेस आणि असं काय करतेस? अगं जे काही घडलं त्यात माझी काय चूक आहे? तू माझ्यावर काय चिडतीयस? हां, आणि आता तर तुझ्या बाबांनी सुद्धा परमिशन दिली आहे या लग्नाला. मग आता तरी तू माझ्याशी बोल. कशी बोलू? हा, मला तर दळवी फॅमिलीतले प्रत्येक मेंबर मला फसवतोय असं वाटतं. ती तुमची भावना ताई, तिने प्रॉपर प्लॅन करून आमच्या सिद्धूला फसवलंय. आणि तुझा तो संतोष दादा, त्याने काय केलं? माझ्या पप्पांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. आणि मला सांग, आई बाबा या लग्नाला तयार नव्हते ना, मग आता कसे काय तयार झाले? भावनाताई कधी एकदा लग्न करून बाहेर जाते घराच्या असं त्यांना झालं होतं. आणि आता काय? आता एवढं चांगलं सासर मिळालं, मग तर त्यांची मज्जा, मग तर चान्स मारणारच ना ते. आणि तू असं काय बोलतेयस? हा, तू असं का बोलतेयस की या सगळ्याची सुरुवात किंवा या सगळ्यासाठी चूक म्हणून फक्त आई बाबा आणि भावनाताई आहे? हा सगळा प्रॉब्लेम सुरू झालाय सिद्धूमुळे ना. म्हणजे सिद्धूने जर भावनाताईच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंच नसतं तर हे सगळं घडलंच नसतं ना. हनी, काय म्हणायचंय तुला हरीश? काय म्हणायचंय? माझ्या सिद्धूमुळे हे सगळं झालंय, म्हणजे सिद्धूने फसवलंय तुझ्या भावनाताईला? म्हणजे मला अगदीच तसं नाही म्हणायचंय, पण सुरुवात तर सिद्धूकडूनच झाली ना. हनी, कारण सिद्धूच भावनाताईच्या प्रेमात पडला होता. बरं बरं बरं, ते सगळं सोड. आणि मला फक्त एवढंच म्हणायचंय की या सगळ्या गोष्टींचा राग तू माझ्यावर का काढतीयस? आणि मी मनापासून सांगतो ग, मी खूप मिस करतो तुला. तू चल ना लवकर आपल्या घरी प्लीज. नॉट एट ऑल. मला तुमच्या घरी अजिबात सेफ वाटत नाही. आणि तसंही माझी अजिबात इच्छा नाहीये तुमच्या घरी यायची. माझ्या मनात जेव्हा येईल तेव्हा मी घरी परत येईल. आणि माझ्या मनात ती इच्छा परत कधी येईल हे मी तुला आत्ता सांगू शकत नाही. पण एक सांगते, मला सारखे सारखे कॉल करून हे असं बोलवत जाऊ नकोस.